थंडीच्या दिवसामध्ये निमोनिया होण्याचा धोका खूप वाढतो. यामागे हवामान, शरीराची प्रतिकारशक्ती, सवयी आणि संसर्गजन्य जंतूंची वाढ अशी अनेक कारणे असतात. थंड हवामानात विषाणू आणि जंतू जास्त सक्रिय होतात. थंडीमध्ये व्हायरस, बॅक्टेरिया जास्त काळ हवेत टिकतात. त्यामुळे इन्फ्लुएन्झा, बॅक्टेरिया यांचा प्रसार वाढतो. हे जंतू फुफ्फुसापर्यंत पोहोचून निमोनिया निर्माण करतात. थंडीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. थंडीत शरीरातील व्हिटॅमिन डी कमी होतं. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे रोगप्रतिकार पेशी प्रभावीपणे काम करत नाहीत. आजारांशी लढण्याची ताकद कमी होते. लहान मुले, वृद्ध स्त्रिया आणि जे आधीपासूनच आजारी आहेत अशा लोकांना अधिक धोका वाढतो. सर्दी खोकल्याकडे दुर्लक्ष केल्यावर निमोनिया होतो. साधी सर्दी खोकला वेळेवर जर बरा नाही झाला तर संसर्ग घशातून थेट फुफ्फुसापर्यंत जातो. त्यामुळे निमोनिया होऊ शकतो. त्याचप्रमाणे बंद खोलीमध्ये जास्त वेळ राहणं, थंडीमध्ये खिडक्या दरवाजे बंद ठेवले जातात. यामुळे जंतूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पटकन होतो. घरातील हवा प्रदूषित होते. धूम्रपान आणि प्रदूषणाचा वाढलेला परिणाम. थंडीमध्ये स्मोक, धूर, प्रदूषण जास्त प्रमाणात हवेत राहतं. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या लोकांनाही लवकर निमोनिया होतो. त्याचप्रमाणे फुफ्फुसे कमकुवत बनून संसर्ग वाढतो. शरीर नीट उबदार न ठेवल्यासही धोका वाढतो. छाती, पाठ, मान थंड राहिल्यावर फुफ्फुसातील श्लेष्मा घट्ट होतो. जंतू अडकून वाढण्यास पोषक वातावरण तयार होतं. त्याचप्रमाणे अपुरी झोप, आहार. थंडीमध्ये तहान कमी लागते, शरीर निर्जलित होतं, झोप कमी होते, त्यामुळे इम्युनिटी घटते. जड, थंड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे कफ वाढतो. निमोनियाची सुरुवातीची लक्षणं ओळखणं खूप गरजेचं आहे. जसं की सतत ताप येणं, खूप खोकला, कफामध्ये पिवळा किंवा हिरवा रंग, श्वास घेताना त्रास, छातीत दुखणं, थकवा, अशक्तपणा, लहान मुलांमध्ये वेगाने श्वास घेणं. ही लक्षणे जर दिसत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता. थंडीमध्ये निमोनिया टाळण्यासाठी काय करावं? तर मेन महत्त्वाचं म्हणजे छाती, मान, कान नीट झाकून ठेवा. कोमट पाणी प्या. गर्दी टाळा. सर्दी खोकला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. धूम्रपान करत असाल तर ते पूर्णपणे बंद करा. बंद खोलीमध्ये जास्त वेळ राहू नका. संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. डॉक्टरांनी सांगितल्यास निमोनिया आणि फ्लूची लस घ्या. थंडीमध्ये निष्काळजीपणा जर केला तर साधी सर्दी ही जीवघेण्या निमोनियामध्ये रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे वेळेवर काळजी, योग्य उपचार आणि मजबूत प्रतिकारशक्ती हाच सर्वोत्तम उपाय आहे. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करून नक्कीच निमोनियासारख्या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकता.